हरिओम. आज 2 ऑक्टोबर, लाल बहादूर शास्त्री जयंती, महात्मा गांधी जयंती. बुधवार 2 ऑक्टोबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. सगुण भक्ती. ऐकूया त्यांचे विचार. सर्वाभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटलं पाहिजे. सोन्याचा दागिना, मला सोनं भेटवा असं म्हणत नाही. त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून उठून भेटवायचा आहे असं नाही समजू. तो आपल्या जवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. बरं, मी कुणाचा आहे हे जर जाणलं तर मग मी कोण हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळतं. साक्षी रूपाने नटलेला जो मी, त्याला पाहायला जंगलात जायला नको. माझे पण सोडावं म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असं आपण नुसतं तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही. हे आपलं मूळ चुकतं. भगवंत माझ्यात आहे तसंच तो दुसऱ्यांच्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो का? जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसं हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकलंय. मी करता नसून राम करता आहे हे म्हटलं म्हणजे त्यात सगळं आलं. पोशाख निराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो की नाही. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नाही. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास आहे. सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावं, नामात भगवंत आहे असं जाणावं आणि भगवंताचं होऊन राहावं. हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधू संतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिलाय. आपल्या ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच, पण त्याच्याही पलीकडे असणारा असा हा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो आणि त्याप्रमाणे सगुणोपासनेचे परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपलं प्रेम आहे. जे दिसतं ते सुखाचं आहे असं आपल्याला आज वाटतं. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावं. इतर ध्येय असावीत पण त्याचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असं म्हणतात. सहजपणाने जगणं म्हणजे सहजपणातून वेगळं न राहणं ही सहज समाधी. राम सर्व करतो, राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. त्याच्या जन्माचे सार्थक झालं हे सांगणं नकोच. बघा, नाम घेताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी. नामात स्वतःला विसरण्यास शिकावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.